नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. पुणे सभ्य शहर, पुणे सांस्कृतिक राजधानी, पुणे शिक्षा शिक्षेचं माहेरघर. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. पण पुणे हे विषारी दारूचं सुद्धा अड्डा झालाय, हे ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पुण्यात जहरीली दारू म्हणजे विषारी दारू पिऊन 15 लोकांचा जीव गेला. आणि विधानसभा परीक्षेमध्ये काय होतं किंवा महाराष्ट्राचा विकास कुठे होता त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण एका जरी मराठी माणसाचा मृत्यू झाला किंवा एका जरी माणसाचा मृत्यू झाला, तर ती या देशासाठी फार मोठी गोष्ट आहे. 75 वर्ष झाले देशाला स्वतंत्रता होऊन. तरी पण किड्या-माकोड्यासारखी जर लोकं मरत असतील, तर मग खरोखरच आपल्याकडे लोकशाही आहे का? आपल्याकडे सरकार आहे का? जर विषारी दारू विकल्या जात असेल तर. असे कितीतरी प्रश्न येतात. अनेकांचे संसार मतलब जी बातमी आहे ती अशी आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड विषारी दारूमुळे सुरू झालेल्या मृत्यूचे तांडव थांबत नसून सारे शहर हादरून गेलेले आहेत. एकामागून एक सुरू असलेल्या मृत्यू सत्रामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदवन, काटेवस्ती, संजय नगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या परिसरात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून भीतीचे वातावरण आहे. या दारूकांडची व्याप्ती आता समोर येऊ लागलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उरळी कांचनमधील राधेश्याम प्रजापती, वय 35 वर्ष, हा दारू तयार करण्याचं काम करतो. योगेश वानखडे, 23 वर्ष, हा प्रजापतीकडून दारू खरेदी करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील वेगवेगळ्या दारूच्या गुत्त्यावर दारूची विक्री करतो. योगेश वानखडे हा दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. वानखडे गुन्हेगारही असू शकतात. मात्र यावेळी योगेश वानखडेने प्रजापतीकडून दारू खरेदी केल्यानंतर अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने त्यामध्ये मिथेनॉल मिसळले. मिथेनॉलमुळे दारूचे प्रमाण दुप्पट झाले. त्यामुळे वानखडेचा नफा वाढणार होता. मात्र यावेळी मिथेनॉल नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मिसळले गेले आणि ती दारू विषारी बनली आणि अनेकांचा जीव गेला. वानखडे ती दारू पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडीत दारू गुत्ता चालवणाऱ्या कर्नल सिंग विरखा आणि गुरमीत सिंग विरखा या बाप-लेकांना विकली. अनेकांच्या मृत्यूला हा गुत्ता कारणीभूत झाला. योगेश वानखडेने त्यांच्याकडील दारूचा पुण्याच्या खडकी भागातील कल्पेश अग्रवाल आणि पुण्यातील वरवाडी भागातील अरिहंत धोत्रे यांना देखील विकली. त्याचबरोबर पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ भागात दारूचा गुत्ता चालवणारा प्रकाश जाधव आणि अशोक खांडे यांना विकली. त्यामुळे हडपसर भागात देखील मृत्यू झाले. पिंपरी-चिंचवड पोलिसांना 6 तर पुणे पोलिसांना 2 अशा एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमध्ये 8 तर पुण्यात 5 अशा एकूण 13 मृत्यूंची नोंद झाली. मात्र स्थानिकांच्या मते मृत्यूंचा आकडा कितीतरी जास्त आहे. उरळी कांचन हे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येतं. त्यामुळे ही घटना पुणे ग्रामीण पोलीस, पुणे शहर पोलीस आणि पिंपरी-चिंचवड शहर या तिघांचं अपयश मानलं जातं. ज्या लोकांना आरोपींना अटक केलेली आहे ते आहेत योगेश वानखडे, राधेश्याम प्रजापती, कर्नल सिंग विरखा, गुरमीत सिंग विरखा, कल्पेश अग्रवाल, अरिहंत धोत्रे, प्रकाश जाधव आणि अशोक खांडे. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत, ते म्हणाले, की या प्रकरणात माझं पुणे पोलिसांच्या आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्याही ठिकाणी विषारी दारू तयार झाली, हे पोलिसांनी शोधून काढलेलं आहे. त्या पाठीमागचे जे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतील, ते शोधण्याचं काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळे तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहे, हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत 8 लोकांना अटक झाली आहे, मात्र अजूनही काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील पूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारची हत्याच आहे, अशी क्रिया त्यांनी दिली आहे. आता आमच्या देवाभाऊंना कोण सांगावं? इतक्या भोळेपणाने ते सांगतात. माझं आयुक्तांची गोष्टी झाल्या. पोलिसांच्या संरक्षणाशिवाय असे विषारी दारूंचे किंवा नकली दारूचे किंवा देशी दारूचे असे धंदे पोलिसांच्या संरक्षणाशिवाय चालूच शकत नाहीत. पोलिसांना हप्ता जातो, त्या हप्त्याच्या सोबत हे सगळे धंदे जातात. हां, पोलिसांना हे माहीत नसतं, की ही विषारी दारू आहे. पण ही दारू बिना लायसन्सची बनवली जाते आणि या ठिकाणी विकल्या जाते, हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे पोलीस आता मोठे काय पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेतील हे देवच जाणे किंवा देवाभाऊ जाणे.
देवाभाऊंची पोलीस आणि देवाभाऊंचा वक्तव्य म्हणजे हिंदी पिक्चरसारखं आहे. जेव्हा लोकं आपण पाहतो हिरो त्या विलनला मारतो आणि त्या खलनायकाला मारून जेव्हा तो त्याला बेहोश करतो, त्यावेळेला पाठीमागून पोलीस येतं आणि म्हणतं, "तुम्हारे जैसे युवकों की देश को जरूरत है." तसंच काही प्रकार देवाभाऊंची पोलीस आणि देवाभाऊ बोलतात. दुसऱ्या घटनेत अकबर अझीम खान पठाण यांच्या तोंडातून येत असल्याची बुधवारी रात्री वायसीएममध्ये दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी दुपारी उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ते गेल्या 15 वर्षापासून दारू पित असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तिसऱ्या घटनेत राजेश राजपूत गुरुवारी सकाळी अचानक बेशुद्ध पडल्याने त्याला रुग्णालयात आणले. पण डॉक्टरने मृत घोषित केले. त्यांना 2 मुली असून ते बँक रिकव्हरीचे काम करत असून गुरुवारी रात्री आनंद निकाळजे आणि आनंद देसाई या दोघांचा मृत्यू झाला. पाठोपाठ झालेल्या 5 मृत्यूंमुळे परिसरात शोककळा पसरली आणि मृतदेह वायएमसी रुग्णालयात शवविच्छेदनात करण्यात आले आणि त्यानंतर मग हे नकली दारूचं हे झालं. आता ही जी विषारी दारू किंवा नकली दारू आपण म्हणतो, ही का आपण बिहारमध्ये, गुजरातमध्ये ह्या बातम्या कळतात. बिहारमध्ये की इतके लोकं मेले नकली दारू पिऊन, विषारी दारू पिऊन किंवा विषारी दारू पिऊन गुजरातमध्ये लोकं मेले. या दोन्ही राज्यामध्ये दारूबंदी आहे. तिथे दारू विकल्याच जात नाही. त्यामुळे ज्यांना दारू प्यायची असतात हे असे रस्ते शोधतात आणि मग अशा अ, चुपचाप ठिकाणी त्यांना दारू मिळते आणि ते चुपचाप चोरी-चोरी जेव्हा पितात, तेव्हा अशी विषारी दारू पिऊन लोकं मेलेले बरेचसे बातम्या तो गुजरात आणि बिहारमध्ये आहेत. तुम्ही Google जरी केलं तर तुम्हाला बऱ्याचशा बातम्या मिळतील मागच्या 2-3 वर्षातल्या. पण ज्या ठिकाणी दारूबंदी नाही, त्या ठिकाणी ह्या बातम्या फारच कमी. पण महाराष्ट्रात काय, जेव्हा मी काही लोकांना पुण्यात बोललो काही लोकांना, तेव्हा त्यांनी एकच सांगितलं, की लोकसभेमध्ये वाईटरित्या निवडणूक हारल्यावर विधानसभेमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी सर्व सेटिंग झाली होती. पण लोकं विचारतील, हा प्रश्न विचारतील, की लोकसभेमध्ये इतकं वाईटरित्या हारले आणि एकदम इतकं चांगला विजय तुम्ही कसा मिळवला विधानसभेमध्ये? मग लोकं पूर्ण प्रोसेसवर प्रश्न उठवतील. मग त्याला काहीतरी त्याला एक कारण सांगायची गरज आहे. म्हणून एकाएकी लाडली बहिणा योजना सिलेक्ट झाली. लाडली बहिणा योजना आली नसती तरी निकाल हेच झाले असते. कारण तो जनादेश नाही, तो ज्ञानादेश होता. जो बंगालमध्ये पाहिला, जो बिहारमध्ये पाहिला, महाराष्ट्रातून सुरुवात झाली होती. मतदान यादीमध्ये बऱ्याचशा नावं जोडल्या गेली होती, विधानसभे आणि लोकसभेच्या मधात. तो खेळ पूर्ण करण्यासाठी काहीतरी पाहिजे. आपण म्हणतो ना, की भाई कुंकवाला पती पाहिजे. तसं त्या विजयाला काहीतरी एक पती पाहिजे. म्हणून लाडली बहिणा योजना घोषणा केली. 3-3 महिन्याचा पैसा ॲडव्हान्समध्ये दिला आचारसंहितेच्या नावावर. खूप पैसा वाटला. जो मागत गेला त्याला गेला. काही क्रायटेरिया नव्हता. ₹1500-1500 आणि 2100 देऊ असं पुन्हा सांगितलं. सगळ्या स्त्रियांना वाटलं, की अरे बापरे! आता 1500 द्या आणि 2100 म्हणतात म्हणजे देणार. पण जसं निवडणूक जिंकून आले तेव्हा त्यांना कळलं, की ऑलरेडी आपल्या राज्यावर 7,00,000 करोडचं कर्ज आहे. 1,00,000 1,50,000 जवळ-जवळ घाटा आहे वित्तीय आपल्याला. तो 9 म्हणजे 8-9 लाखापर्यंत आणि पुन्हा हे 1,00,000 करोडचं पुन्हा भुर्दंड बसणार. आता हे 10,00,000 करोडचं कर्ज कसं कसं करायचं? कारण हे लाडली बहिणीचा पैसा कुठेही नियोजित नव्हता. मग हे सुरू झालं, की ते लाडली बहिणाच्या योजनेचे मग क्रायटेरिया ठरले. कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. लाखो महिलांचे नावं त्यातनं गाळण्यात आले. पण राहिलेल्या भगिनीसुद्धा बराच मोठा नंबर होता. जवळ-जवळ 50,000 कोटी रुपयाचा भुर्दंड सरकारला पुन्हा पडत होता. हा पैसा आणायचा कसून? म्हणून दारूचे भाव वाढले. दारूचे भाव वाढल्यामुळे सरकारला टॅक्स मिळाला असेल, पण दारूची विक्री कमी नाही झाली. तसं एक लोकं म्हणतात, की दारूचे भाव वाढायलाच पाहिजे. म्हणजे लोकं कमी पितात. नाही. लोकं दारू पितातच ज्यांना प्यायची. जास्त किंमत देऊन पितात आणि जास्तच आवाक्याबाहेर गेला, तर मग अशा नकली दारू किंवा विषारी दारू प्यायला लागतात. त्यामुळे जिथे महाग दारू मिळते, तिथे विषारी दारू विकल्या जाते. जिथे दारूबंदी आहे, तिथे विषारी दारू विकली जाते. हरियाणामध्ये विषारी दारूचं प्रकरण तुम्हाला मिळणार नाही. दिल्लीमध्ये मिळणार नाही, गोव्यामध्ये मिळणार नाही, कर्नाटकमध्ये मिळणार नाही, कारण तिथे दारू स्वस्त आहे. हे एक कुचक्र आहे. याच्यावर कधीही ते बोलणार नाहीत. स्वस्त दारू पिण्यासाठी माणसं त्या स्वस्त दारूकडे जेव्हा वळतात, जेव्हा दारू बाकी फार महाग होते. देशी दारूचा आता कोणी म्हणतील, की "अरे बाबा, ती विलायती दारू म्हणजे अंग्रेजी दारू, फॉरेन लिकर, ही देशी दारू."
पण रेट तिथे पण वाढले होते. स्थिती फार वाईट आहे. पुढे काय होईल, अजून किती ठिकाणी आपल्याला असे मृत्यूचं थैमान पाहायला मिळेल सांगता येत नाही. कारण पोलिसांचं भय कोणालाच नाही. कित्येक ठिकाणी असं वाटतं, कधी पोलीस पार्टनर तर नाही ना क्राईममध्ये. पण आता हे इन्व्हेस्टिगेशनच सांगेल. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.